नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसकेज मॅथ ब्लास्टरमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, बघा मल्टिप्लिकेशन आपण घेणार आहोत. मल्टिप्लिकेशन अगदी बेसिक बसून म्हणजे अगदी तुम्हाला विथिन सेकंडमध्ये कसं सॉल्व करायचं ते तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि आपण जर बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये काही कन्सेप्ट या जी डबल डिजिटसाठी मी कन्सेप्ट सांगणार तुम्हाला, ती डबल इंटू डबलसाठी कोणता नंबर असतो डबल इंटू डबल, त्यासाठी तुम्ही ते एक ट्रिक वापरू शकता. आणि जे 100च्या नियर अबाउट असणारे 1000च्या जवळ असणारे अशा याच्यासाठी आपण कोणती करायचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते आपण बघणार आहोत. चला तर मग बघूया आपण. बघा यामध्ये आपल्याला दिसतं की 92 आणि 95 हे 100ला किती कमी, 100पेक्षा किती कमी आहे सर, हे 100पेक्षा 8 कमी आणि 100पेक्षा किती कमी सर 95 सर, 100पेक्षा बघा 95 100 म्हणजे 5 कमी. ओके, या दोघांचं काय करायचं बरोबर, या डिफरन्सचं मल्टिप्लिकेशन करा. 8 5 किती होते बरोबर 40. ओके, आता बघा काय करायचं, एक तर क्रॉस सबस्ट्रॅक्शन करायचं. एक तर 92मधून 5 लेस करा किंवा 95मधून 8 लेस करा. 92मधून तुम्ही जर 5 लेस केले बरोबर तर तुम्हाला काय भेटेल 87 भेटेल. काय भेटेल बरोबर 87 भेटेल. बरोबर आहे. आता बघा नेक्स्ट, आता हे 100ला किती कमी बरोबर 6 है ना, आणि 100ला किती कमी बरोबर 2. यांचं मल्टिप्लिकेशन करा बरोबर. 6 2 किती होते 12. ओके, आता एक तर तुम्ही 94मधून 2 लेस करा किंवा 98मधून 6 लेस करा. 94मधून 2 लेस केले तुम्ही किती उरलं बरोबर 92 है ना, असं करू शकतो तुम्ही. बरोबर आहे. बघा लक्ष, मी काय म्हणतो तर 100पेक्षा किती कमी इथं लिहा, इथं 100पेक्षा किती कमी इथं लिहा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं करा. मल्टिप्लिकेशन येताना डबल डिजिटमध्ये असणं गरजेचं आहे. डबल डिजिटमध्ये येत नसेल तर त्याला समोर 0 लावायचा. सिंगलमध्ये आलं समजा 02 04 0 आलं, सॉरी 4 आलं, 8 आलं, 6 आलं, अशा पद्धतीनं आलं मल्टिप्लिकेशन. समजा इथं कधी कधी काय येईल 6 × 2 सॉरी 6 × 1 म्हणजे 6 × 1 म्हणजे 6, तर त्याला 06 लिहायचं. तुम्हाला डबल डिजिटमध्ये असणं गरजेचं आहे, तर एक समोर 0 लावायचा. ठीक आहे. आता ही झाली 100च्या जवळ असेल तर अशी कन्सेप्ट वापरू शकता. 100च्या दूर असेल तर त्यासाठी सुद्धा तीच आहे. पण एक अशी एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला की ती डबल इंटू डबलसाठी तुम्ही वापरू शकता. बघा एक प्रॉब्लेम आपण हाच घेऊ, कोणता घ्या तुम्ही, असं काही नाही, हाच घेऊ आपण. एक 92 × 95 म्हटलं मी. बघा अशा वेळेस काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. 5 2 किती होते बरोबर 10. इथं 0 केला आपण, कॅरी 1 केला. बरोबर आहे का? हो सर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा क्रॉस. 9 5 किती होते बरोबर 45 प्लस 9 2 किती होते बरोबर 18. बरोबर किती झाले बघा 46 आणि ते किती रे बरोबर 56 आणि ते 8 है ना 64. इथं 4 ठेवला तुम्ही है ना, यातला कॅरी 6 आपण तुम्ही इथं केला. बरोबर 9 9 किती बरोबर 81 है ना. 81 + 6 किती होते बरोबर 87. बरोबर आहे. काय झालं हे 87 म्हणजे 8740. बघा 8740 दॅट इज युअर आन्सर. काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, कॅरी इथं 1 नंबर, दुसरा जो नंबर येईल इथं एकच डिजिट ठेवायचा, जो असेल तो इथं कॅरी करायचा. या दोघांचं तिरकस गुणाकार करून ॲडिशन करायची. या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची, आणि जो कॅरी केलेला त्या दोघांची ॲडिशन. पुन्हा जो युनिट प्लेसचा असेल नंबर तो इथं ठेवा, बाकीचं कॅरी करा, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्ही इथं करू शकता. ओके, येस, हे कन्सेप्ट आपण वापरू शकतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला हा. बघा हा 100ला किती कमी आहे सर 15. हा किती कमी आहे 100ला सर 11. आता बघा यांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला ट्रिपल डिजिटमध्ये भेटणार आहे. आपल्याला डबल डिजिटमध्ये पाहिजे. ट्रिपल डिजिटमध्ये असेल तर काय करायचं ते पण सांगतो. बघा यांचं मल्टिप्लिकेशन करा. 15 × 11. 15 × 11 किती होते रे बरो सर 165. किती होते बरो 165. यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 165. मग हे 2 डिजिट जे आहेत ते इथं ठेवा 65. हा कॅरी 1 आपण बाजूला ठेवणार आहे. ओके, आणि काय करायचं बघा, एक तर तुम्ही 85मधून 11 मायनस करा किंवा 89मधून 15 मायनस करा. मी 85मधून 11 मायनस करतो, मला किती भेटेल रे बरो 74. आणि त्यामध्ये जो कॅरी 1 केला तो ॲड करा 75. म्हणजे आन्सर काय तुमचं 7565. ओके, येस. बघा लक्ष द्या. आणि आपली जी मेथड सांगितली मी तुम्हाला त्या मेथडनं सुद्धा तुम्ही करू शकता. बघा 85 × 89. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 9 5 किती होतं रे 45. 5 कॅरी 4 केले तुम्ही इकडं. ओके, येस सर. 8 9 किती होतं रे 72 प्लस 8 5 किती होतं रे सर 40 है ना. यांची ॲडिशन करा. बघा किती होते 116. यातला हा इथं ठेवा. ओके, यातला कॅरीवर 11 केला तुम्ही इकडं. या दोघांची ॲडिशन करा, आपलं मल्टिप्लिकेशन करा. 8 8 किती रे 64. 64 प्लस 11 किती रे 75 है ना. अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा मेथड वापरू शकता. ठीक आहे, एकदम सोपी आणि सरळ मेथड. बघा मल्टिप्लिकेशन करायचं आपलं, फक्त प्रॅक्टिस खूप महत्त्वाची. बरोबर प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही.
याच्यापेक्षा तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली तुम्ही विथिन सेकंडमध्ये सोडता. आता मी तुम्हाला सांगतो म्हणून ते वेळ लागतो 2 4 5 सेकंद, पण एकदम फास्ट केलं आपण स्वतः तर ते प्रॅक्टिस करून तर जमतं. आता हे 100पेक्षा जास्त आलेलं आहे ना, 100पेक्षा जास्त असेल तर काय करायचं बघा. 100पेक्षा किती शिल्लक आहे हे सर 15. हे 100पेक्षा किती शिल्लक आहे सर 9. मल्टिप्लिकेशन मला 2 डिजिटमध्ये पाहिजे. इथं किती रोल बघा 15 9 15 9 135. 135चं आपण काय केलं तर 35 लिहिलं आहे. 1 इकडं बाजूला घेतला मी, चालेल हो सर. आता इथं आपण काय केलं होतं मागच्या याच्यामध्ये क्रॉस सबस्ट्रॅक्शन केली होती. 100च्या अगोदरचे जे होते त्यांना क्रॉस सबस्ट्रॅक्शन. इथं काय करायचे 100पेक्षा जास्त तर ॲडिशन करायचे क्रॉस. 115 + 9 किती होतं रे सर 115 + 9 2 1 1 124. ओके 124 124 आणि +1 125 125 हे काय असेल तुमचं आन्सर असेल. 125 हे काय असेल तुमचं आन्सर असेल. ओके गॉट इट. कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. असंच अजून उदाहरण घेऊ आपण. बघा हा एक एक्झाम्पल आहे. ओके बघा हा 100पेक्षा किती शिल्लक आहे सर 12. हा किती शिल्लक आहे सर 4. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 12 4 जा किती रे 48 है ना. आता काय करायचं क्रॉस ॲडिशन. 112 + 4 116 116 दॅट इज युअर आन्सर. बघा एकदम सोपे पद्धतीने आहे. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची बरोबर. प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. ओके प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही आहे. ओके आता बघा हे 1000च्या जवळ आलेले आहे. 1000 बेस यांचा बेस काय यांचा 1000 यांचा बेस होता 100 बेस होता. आता यांचा 1000 बेस हे सेम कन्सेप्ट वापरायची आहे. फक्त यांचं जेवढे नंबर कमी असेल 1000ला किंवा जास्त असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन हे 3 डिजिटमध्ये असणं गरजेचं आहे. 3पेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल तर काय करायचं ते पण सुद्धा मी सांगतो. ठीक आहे. बघा आता मला सांगा 1000ला किती कमी सर 8. हे 1000ला किती कमी सर 6. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 6 8 जा किती रे 48. बघा डबल डिजिट ट्रिपल डिजिटमध्ये पाहिजे आपल्याला 2मध्ये आलं. इथं 0 लावा एक समोर. हो सर. जसं आपण 100च्या कमी असेल तर मायनस करत होतो क्रॉस तसंच करा. 992मधून 6 जर लेस केले बरोबर तुम्ही तर तुम्हाला काय भेटणार आहे बघा 986 986. ओके 986 तुमचं हे काय असेल आन्सर. ओके बघा 986048 दॅट इज युअर आन्सर. दॅट इज युअर आन्सर. ओके बघा सेम आहे इथं. बघा हे किती कमी 997 आलेलं आहे इथं. मल्टिप्लाय बाय 991 आहे. 1000ला किती कमी आहे 3. हे 1000ला किती कमी सर 9. यांचं मल्टिप्लिकेशन करा सर 27 बरोबर का. किती आलं 27 यांचं मल्टिप्लिकेशन आहे ना. एक तर तुम्ही 991मधून 3 लेस करू शकता. 991मधून तुम्ही जर 3 लेस केला बरोबर तर तुम्हाला काय भेटणार आहे रे 988 बरोबर ना है ना. आणि आपल्याला एक सांगितलं मी तुम्हाला एक गोष्ट बघा लक्षात. इथं आपली ती गोष्ट हे झालं बघा. ट्रिपल डिजिटमध्ये पाहिजे आपल्याला तिथं आपण एक 0 लावणार. देन 991मधून 3 लेस करा काय येईल बरो 988. ओके हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. ट्रिपल डिजिटमध्ये आपलं काय पाहिजे मल्टिप्लिकेशन नसेल तर आपण काय करतो समोर एक 0 लावतो. हे चुकू नका होती तुमच्याकडून. ठीक आहे. हे कन्सेप्ट एक महत्त्वाचे आहे. देन तुम्ही क्रॉस सबस्ट्रॅक्शन करू शकता. एक तर 997मधून 9 लेस करा किंवा 991मधून 3 लेस करा. ठीक आहे. येस बघा सेम 988 आलेलं आहे. हे 12 जास्त कमी आहे 1000पेक्षा. नाही किती कमी आहे रे सर 7. ओके 12 7 किती बघा 84. ट्रिपल डिजिटमध्ये पाहिजे आपण 0 लावला. ओके मग काय केलं मी 988मधून 7 लेस करा 981 दॅट इज युअर आन्सर. 981 दॅट इज युअर आन्सर. कळलं का. चुका होऊ देऊ नका. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे है ना. 1000ला किती कमी 12 हे किती कमी 7. यांचं मल्टिप्लिकेशन इथं ट्रिपल डिजिटमध्ये पाहिजे मला म्हणून मी समोर 0 लावला आणि क्रॉस सबस्ट्रॅक्शन 988मधून 7 लेस करा 981 किंवा तुम्ही 993मधून 12 लेस केले तर तुम्हाला 981च भेटणार आहे. क्रॉस सबस्ट्रॅक्शन कसं करा तुम्ही. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. बघा आता हे 1000पेक्षा जास्त आलेले काय करायचं बघा. 1000पेक्षा हे जास्त आहे म्हणजे 1000पेक्षा जास्त असेल तर जसं 100पेक्षा जास्त तसं कन्सेप्ट आहे. 1000पेक्षा किती शिल्लक आहे 6. हे किती शिल्लक आहे सर 15. यांचं मल्टिप्लिकेशन करा. 15 6 जा किती रे 90 बरोबर आहे बघा 90. आता ट्रिपल डिजिटमध्ये आपण काय करणार समोर एक 0 लावणार. ओके यांमध्ये काय करायचं एक तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा 1015मध्ये 6 ॲड करा किती येतं 1021 है ना 1021. ओके 1021 बघा ना. याच्यामध्ये 100पेक्षा जास्त असेल तसं ॲड करत होतो आपण तसं 1000पेक्षा जास्त असेल तर क्रॉस ॲडिशन आहे ना.
1015मध्ये 6 ॲड करा 1021 आणि यांचा डिफरन्स काय होता 6 याचा किती होतं 15 यांचं मल्टिप्लिकेशन 90 आपल्याला 3 डिजिटमध्ये पाहिजे म्हणून आपण काय लावलं समोर एक 0 लावलेला आहे. ठीक आहे. सेम बघा इथं प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. हा 5 आहे, हा किती शिल्लक आहे सर 14 आणि यांचं मल्टिप्लिकेशन करा 70. ओके. ट्रिपलमध्ये पाहिजे म्हणून 0 लावला. आता एक तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा किंवा याच्यामध्ये ॲड करा 1014मध्ये 5 ॲड करा 1019 दॅट इज युअर आन्सर. ओके. समजते का बघा, समजते का बघा. ओके. तुम्हाला याच टाईपचा एक प्रश्न येतो बघा. फिफ्टीन ना घेऊ 16 घ्या इंटू तुम्हाला सॉल्व करायचं आहे 1009. ओके. हे तुम्हाला होमवर्कला असणार आहे. ओके. हे तुम्हाला होमवर्कला असणार आहे. हे व्हिडिओ पुन्हा एकदा बघा रिपीट, तुम्हाला अजून समजेल. ओके. आणि यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जर 200च्या जवळचे नंबर असेल किंवा 300 400 ज्याच्या सेंटरमध्ये 0 असेल त्याला काय करायचं बघा. समजा मी म्हणलं 405 इंटू मी जर म्हणलं 608 तर काय करायचं बघा, लक्ष द्या. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 8 5 जा 40. ओके. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 6 4 जा 24 आणि इथं मदत काय ठेवायचं बघा. या दोघांचे ॲडिशन करा मल्टिप्लिकेशन करा 8 4 जा किती रे 32 प्लस 6 5 जा किती रे 30 है ना. किती झाले बरोबर 30 प्लस 32 62. हे असेल तुमचं आन्सर. कळलं का. ही ज्यावेळेस तुमचं मिडलमध्ये जर 0 असेल, दोन्ही ठिकाणी 0 असणं गरजेचं आहे. इथं पण 0 इथं पण 0, तर त्यावेळेस काय करायचं, यांचं मल्टिप्लिकेशन इथं करा, यांचं मल्टिप्लिकेशन इथं करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके. आणि यांची ॲडिशन जी येईल ती मधात ठेवायची. कुठे ठेवायची, मधात, इकडच्या आणि इकडच्या दोघांच्या मधात. ओके. तर ह्या कन्सेप्ट कशी वाटली ती सांगायची बरोबर. आणि आपलं जे यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला लाईक करायचं आहे. SK's मॅथ्स ब्लास्टर जे आपलं यूट्यूब चॅनल त्याला. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी आपली असणार BMC एक्झाम असेल, तलाठी असेल किंवा पोलीस भरती असेल त्याची बॅचसुद्धा आपण लॉन्च करतो आहे, जेणेकरून बाकीच्यांनासुद्धा फायदा होईल. आणि जास्तीत जास्त हे करायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्वेअर रूट कसा काढायचा, वर्गमूळ विथिन सेकंडमध्ये ते आपण बघूया 1000पर्यंतचं व्हिडिओ. आपण नेक्स्ट सेशनला काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.